कॉलेजमध्ये असताना आम्ही कसं होतं, एक्सपेक्टेशन नव्हतं. पण अक्षयने जे रूप दाखवले मला, आणि तेच इम्पॉर्टंट असतं. आपली नजर आहे ना नवऱ्याला शोधत असते अशा वेळेला, की यार हे होतंय ते होतंय. असं ना सांगेन मी जे नवीन पेरेंट्स आहेत, तुम्ही पण अशी काही मिनिटं काही स्पेंड करा, तास शोधा. ही गरजेची असतात. हा, नमस्कार मंडळी. तर आम्ही आता निघालो बाहेर जायला. माहित नाही कुठे चाललोय ते आपण, पण निघालो तर आहे आम्ही. आणि दिवसभर घरात राहून राहून कंटाळा आला होता. मम्मी पण ताईकडे गेली आमची. आणि हे छोटंसं पिटुकलंय ना, ते पण कंटाळलेलं. ए, आणि बाहेर जायला जे नेहमी एकदम असं एका Excited पायावर असतं. तयार असतं. सो निघता आता आम्ही. मोस्ट ऑफ खायलाच काहीतरी जाऊ, सटरपटर खायला आज. हो हो, म्हणजे अक्षय पार्टी देणार आहे. हा, पार्टी माझ्यातर्फे, तू पे करायचं बघ. मी तुला लोकेशन दाखवेन कुठे घेऊन जायचं ते. ड्रायव्हर आहे सध्या मी. सो चला, आमच्यासोबत एन्जॉय करा. बघू कोणाकोणाचे रिलेटिव्ह कुठे कुठे चाललंय ते. दैविक हाय बोल. हाय बोल हाय. नाही, आम्हाला आज busy आम्ही. चला, राजकुमार आणि राणीसाठी आमचा रथ रेडी आहे, दाखवतो. हा आमचा रथ आहे का नाही. आणि याच्या बघा, याची एक्साइटमेंट सुरू झाली गाडीला बघून. तो फक्त गाडीकडे बघतोय, मी अक्षयकडे बघतोय. हा अजून का नाही मला नेतोय. जा जा, चला चला या आता. जाऊया जाऊया, फिरायला जाऊया, सहलीला जाया. आम्ही आलेलो ताईकडे, आणि ते ताईच्या सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा होती. इथे दक्षाचा छोटा फॅन भेटलाय, छोटी फॅन भेटली आहे. बिचारीने गाडी थांबून सेल्फी घ्यायला आली ती. तर बाहेर पडलो खरं. पहिला गेलो मामाकडे, नंतर ताईकडे गेलो. ऍक्च्युली ताईकडे सत्यनारायणाची पूजा आहे. आणि ती पूजेचा मखर बघून ना मला आमची लग्नाची पूजा आठवली. कारण तसंच मस्त मखर बनवलेलं छान पैकी. म्हणजे ती कोकणाची संस्कृती लगेच दिसून येते. इथे कोकणी लोक जास्त आहेत असा मखर बघितल्यावर. आता भजन पण चालू आहे एकदम भारी. आणि आम्ही आलोय बाहेर. आम्ही तिथे जाऊन परकी असं जेवायचं म्हणजे कसं तरी वाटत होतं. म्हणून अक्षय मला आमच्या छोट्याशा डेटवर घेऊन आलाय. हा, आज म्हटलं छोटंसं करूया बाहेर. आणायचे वेळ आलीच आहे, तर बाबूला झोपवलं आणि बाहेर आलो आम्ही जेवायला. कारण आम्हाला पण टाइम नाही मिळत आता पहिल्यासारखं. हा, सो म्हटलं थोडंसं डिसाईड झालं की आता आपण जाऊन येऊया बाहेर. टाइम मिळालाय तर बाबू उठेपर्यंत मस्त सांभाळायला ताई आणि मामी आहेत. मम्मी. हा, मम्मी पण. तो आत्ता आम्ही आहोत तिथे मनवेलपाड्यामध्ये. ॲक्च्युली मनवेलपाडा आहे तिकडे मागे. आम्ही 90 फीट रोडच्या इकडं असंच फिरत होतो की कुठेतरी चांगलं छोटासा स्पॉट भेटतो का बघूया. कारण आम्ही पण खूप दिवस बाहेर, असं आम्हाला जायला भेटत नाही. म्हणजे एक छोटंसं कुठं काय भेटलं तर खाऊ शकतो. सो इथे एक मस्त छोटंसं असं आहे. बरं वाटलं इथे येऊन बसून, आणि ओपन आहे त्याच्यामुळे थोडंसं अजून बरं वाटतं. कोणाला जागा माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. कोणाला जर आयडिया आली असेल हा, टेस्ट बघूया चांगली लागते का. ऍक्च्युली झालंय असं आहे की आम्ही लग्नाच्या आधीचे दिवस मिस करतोय. तेव्हा कसं असं लग्नाच्या आधी कसं, नंतर पण असं आम्ही दोघंच असताना ते पण थोडंफार कधीतरी आठवण येते की यार तेव्हा मस्त होतं. म्हणजे मनाला वाटलं तर कधी जेवायचं, न जेवायचं नाहीच वाटलं तर बाहेर गेलो, नाहीतर काहीतरी असं हलका फुलका खाल्लं. एक दिवस आम्हाला आज भेटलाय, कारण घरी कोणीच नाहीये. त्याच्यानंतर बाबूला आम्ही ताईकडे ठेवलंय थोड्या वेळासाठी, आणि असं तो दिवस आम्ही काही मिनिटं काढली. ते पण आम्हाला कॉल येत तो दिवस आज आलाय, म्हणून आम्ही म्हटलं थोडंच खाऊन घेऊ चला आमच्या ऑर्डर. हा, तर आम्ही मन मोकळेपणाने असं कधी खाऊ शकत नव्हतो. बाबू झाल्यापासून बाबूला ठेवून वगैरे असं बाहेर जाणं म्हणजे थोडंसं मुश्किल होऊन होतं. सो आज आणायचे वेळ आलेलाच. जे नवीन पेरेंट आहेत ते समजू शकतात कसं असतं ते. किती गोष्टींचा विचार करावा लागतो. आम्ही छान वाटतंय आम्हाला पण बाळासोबत. पण पहिला पण टाइम माहिती नाही,
बट हा ऍज अ कपल आम्ही दोघांना एकमेकांना द्यायला टाइम नसतो आता. म्हणून म्हटलं असं चान्स भेटलाच आहे तर बाहेर येऊया. आणि तुम्हाला पण सगळ्यांना सांगेल मी, जे नवीन पेरेंट्स आहेत तुम्ही पण अशी काही मिनिटं, काही Spend करा. तास शोधा. ही गरजेची असतात, हा, खूप गरजेची असतात. खूप गरजेचे असतात. थोडं खास करून ना ते नवीन आईला गरजेचे असतात, कारण ती खूप नवीन गोष्टींमधून जात असते. सो मला असं वाटतं की तिच्यासाठी टाइम काढा. ऍक्च्युली थोड्या वेळासाठी घरात कोण सासूबाई असतील किंवा कोणी असेल, थोड्या वेळासाठी द्या देऊन त्यांच्याकडे. पळायचं. आणि दोघंच कुठेतरी जाऊन फिरून या. काहीच नाही जमणार, नुसतं जा बाहेर, आईस्क्रीम खाऊन या, किंवा एक बघत ना काही मिनिटं वॉक करा दोघं जण, पण जा बाहेर. खूप चेंज होतो आणि खूप फरक पडतो. ऍक्च्युली मला पण ना, जेव्हा एक बोलतात ना असं, एक बोलतात ना एक वेळ अशी आली होती ज्या वेळेला मला पण असं माझी चिडचिड व्हायची खूप, की यार मी घरातनं बाहेरच नाही पडत आहे, काय होतंय हे असं. 24 तास फक्त बाळ आणि मी घरी आहे. तर मी हळूहळू अक्षरला समजावलं की जास्त बाबा हे नाही. वातावरणाचा हा. कंटाळा येतो एका टाइम नंतर. मग म्हणलं मी जर घरात राहिली ना तर मी वेडी होईन, मी असं बोललेली अक्षरला. तो म्हटलं मग तेव्हा आम्ही आम्ही असं पण संध्याकाळचं ठरवलं. वगैरे असं येतो कधी कधी हा, बाहेर. काय नाही, ऍटलिस्ट मला ना तेव्हा तो खूपच लहान होता, त्याच्यामुळे कुठे जाणं शक्य नव्हतं. तर तेव्हा आम्ही अक्षरच्या ताईकडे जाणं पण ही लक्झरी असायची माझ्यासाठी, की ऍटलिस्ट 4 लोक नवीन दिसतात. सो मला असं वाटतं की नवीन पेरेंट्सनी, खास करून नवऱ्याने, बायकोची ही गरज समजा. आणि छोट्या थोडं, छोट्या गोष्टी हा, असतात ज्या आपण करू शकतो. करू शकतो. हा, म्हणजे जर घरात कोणतरी सांभाळणारा असेल तर 100% करू शकतो, नसेल तर मग थोडंसं मुश्किल आहे. पण काहीही करा, थोडी Quality काही time 15 गरजेचं मिनिटं हा तरी काढा आणि जरा थोडं वेगळं वातावरण द्या त्या नवीन आईला सुद्धा. बाय द वे सूप खूप छान आहे. तू टेस्ट केलं नसेल. मला गरम आहे, गरम गरम आहे गरम नाही थोडंसं. पिता. टेस्ट एकदम मस्त आहे. कारण मला सहसा खूप म्हणजे सूप आवडत नाही, सूप हा प्रकार आवडत आणि व्हेज तर अजिबातच नाही आवडत. आज आम्हाला व्हेज खावं लागतं. मस्त आहे. मुलांना मला सांगावंसं वाटतं, मुलांना काहीच आयडिया नसते की मुलींच्या लाईफमध्ये किंवा मुलींच्या बॉडीमध्ये काय फरक पडतोय. मुलांसाठी सगळं नॉर्मल असतं, मुलींसाठी ते नॉर्मल नसतं. प्रेग्नन्सी नंतरची लाईफ म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करणार, ज्या गोष्टीवरून काहीच पॉइंट नसतो पण मुली चिडचिड करतात. So तर ती मला- तेव्हा असं वाटतं की समोरच्याला असं वाटू शकतं की यार हिची काय चिडचिड आहे, हिची काय हे आहे. बट ते स्पेशली मला मुलांना सांगावं, तुम्ही समजून घ्या. जर तुमचं एकत्र कुटुंब असेल तर तुम्ही थोडासा टाइम काढा, एकमेकाशी डिस्कशन करा. तुमची वाईफ तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल तिला, पण एकत्र कुटुंबामुळे कदाचित ते सांगू शकत नाही, त्यावेळी असा टाइम खूप इम्पॉर्टंट असतो की बाहेर जाऊन तुम्ही डिस्कस करू शकता. आणि प्लीज तिच्या कलाने घ्या, मेल इगो थोडासा बाजूला ठेवा. ऍक्च्युली कारण खूप साऱ्या मुलांना मेल इगोचा खूप प्रॉब्लेम असतो. अरे आतापर्यंत काय कोणाला मुलं झाली नाहीत का, मेन मेन सासू लोकांचा बिहेवियर किंवा घरातल्या बाकीच्या लोकांचा बिहेवियर असं असतं की अरे काय आम्हाला काय मुलं झालीच नाहीत का, मग तुम्ही तेवढे आताचे एवढे हे असं का. मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही टाइम काढा वाईफ सोबत, तिला काय पाहिजे काय नको, किंवा इव्हन काही गोष्टी ना बोलण्याने सॉर्ट आउट होण्यासारख्या असतात. तुम्ही तिच्याशी बोला, तिला बोलून पण खूप बरं वाटेल. जरूर नाही की तुम्ही कुठे फिरलात पाहिजे. सोल्युशनच प्रत्येक वेळेला एक्सपेक्टेड नसतं, बट कोणीतरी समोरच्याने ऐकून घेणं हे हा. पण खूप इम्पॉर्टंट असतं. आणि ऍक्च्युली तेव्हा शारीरिक बदलच एवढे क्विक आणि एवढे एक्स्ट्रीम असतात ना की नाही मुली हँडल करू शकत काही वेळा. So अशा तिला वेळी त्यावेळेला ना खूप सपोर्टची गरज नवऱ्याचीच असते. गरज असते, बाकी हा. कोण नाही तिला सपोर्ट कारण करणार. कोण नाही ती सांगू शकत. माहेरचे माहेरला असतात. मग नवराच म्हणजे एक अशी माहेरी व्यक्ती असतात आहे मुली, पण माहेरून जेव्हा सासरी येतात ना तेव्हा तेव्हा हा, तुम्ही तेव्हाची सांगा. वार्ता करतो. हा. माझ्या केसमध्ये तर मी नव्हती माहेरी, नव्हतीच. अक्षयच होता. पण माझं असं असायचं की कितीही म्हणजे माझे ऑब्व्हियसली माझे माहेरचे, म्हणजे जसं माझी काकी आहे, माझी आत्या आहे, माझी ताई आहे, चुलत ताई माझी वगैरे, तर ते लोक सगळे यायचे. माझी अजून एक छोटी बहीण होती माझ्यासोबत, होते ते लोक पण.
बट माझं ना असं एक असायचं की अक्षयकडे नेहमी म्हणजे काही जणांना अक्षय यार म्हणजे मी नजरेतनं तो समजून जायचं की हिला काहीतरी बोलायचंय किंवा हिला काहीतरी त्रास होतोय किंवा काय होतंय. तर तो समजून घ्यायचा ती गोष्ट आणि तेच इम्पॉर्टंट असतं. आपली नजर आहे ना नवऱ्याला शोधत असते अशा वेळेला की यार हे होतंय ते होतंय असं. अशा वेळी जर नवऱ्याने जर दुर्लक्ष केलं, इग्नोर केलं, किंवा रूडली वागला तर ते नाते राहत नाही नातं. आणि कायमचं लक्षात राहतं हा आणि बायकोच्या. हा त्यावेळेला तुम्ही कारण जसं तो वागाल टाइमच तसा असतो की आपली खरंच गरज असते. सो बघा, विचार करा, आम्ही काय ज्ञान देणारे एवढे मोठे कोणी नाहीये, पण एक आता त्या फेज मधून गेले म्हणून मला माहिती आहे. सो मी म्हणून तुम्हाला गाईड करेन. बाकी तुमचं आहे, तुमच्यावर आहे, तुमचं रिलेशन कसं आहे. आणि आता आहे चेंजेस होत आहेत. बरीच मुलं आता चांगल्या मुलं आता ह्याने आधीसारखं आता नाहीये. आधी नाही राहिले. सो हे खूप छान वाटतं. आधीचा काळ होता तो खूप वेगळा होता. तेव्हा मेल युगो हा फॅक्टर खूप असायचा. तुला काय पाहिजे? शिवया. हे छान, हे छान. तेव्हाचा काळ वेगळा होता. आणि आता माझ्या पण कॉन्टॅक्ट मध्ये मुलं आहेत, घेतात करतात समजून. आता. हा. आता पहिल्यासारखं नाही कोण मेल युगो मध्ये किंवा अरे हे मी का करू, नाही, हे मी मी बाळाचं कसं करू. बघणारच नाही असं नाही हा. करत खूप लोक. खरंच आता खरंच खूप मला तर समजून घेतात. अनएक्सपेक्टेड होतं माझ्या मित्राकडून. त्याची वाईफ सांगते अरे तो सगळं भरवतो वगैरे. असं यार बदलले, मला मुलं पण बदलले. कॉलेजमध्ये असताना आम्ही कसं होतो. एक्सपेक्टेशन नव्हतं. पण अक्षयने जे रूप दाखवले मला वाव म्हणजे मानलं मी त्याला. मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं की अक्षय एवढा असं छान बाळाची काळजी घेऊ शकतो, त्याला भरवू शकतो. बॉईज लोक काळजी तर घेतात. नाही मेन मुद्दा आहे मेन की म्हणजे त्याला झोपवतो सुद्धा अक्षय छानपैकी. गाणी गात नाही, वगैरे. तेच म्हणतो ना की मुलाची काळजी घेतात पण वाईफकडे दुर्लक्ष होतं. हा हा हे बघ, प्रत्येक बापाला मूल प्रिय असतं, पण बायकोकडे पण तेवढंच लक्ष दिलं असतं असायला पाहिजे, म्हणजे दिलं गेलं पाहिजे. सो हा रॅन्डम व्हिडिओ होता. ताईचा फोन आलेला आम्हाला आताच आणि दैविक उठला आहे. सो आम्हाला सूपवरच भागवावं लागतंय आणि आणि पडायला पळावं लागतं. लागतं. जर काय भूक लागली तर आम्ही घेऊ पार्सल वगैरे काहीतरी म्हणजे जाऊ. तो किती वेळ राहील काय माहित नाही. त्याच्यामुळे ठीक आहे असं होतं. पण हे पण छान हे वाटतं. पण छान असतं. एक 10-15 मिनिटं मिळाली तरी मस्त वाटतं. बाय, घरी जाऊन भेटूया. बघा, लग्नानंतरची ही अशी लाईफ आहे. असं जेवण भरवायचं आणि असा मूवी बघायचा. नेटफ्लिक्स. आम्ही काय होतं, धुरंधर आत्ता बघतोय. धुरंधरचा दुसरा पार्ट आलाय. तेव्हा आम्ही पहिला पार्ट बघतो. तेव्हा आम्ही पहिला पार्ट तो पण बघतोय. माहिती नाही पूर्ण बघू शकू की नाही. तरी अजून आमचं जेवायचं बाकी आहे. सो तरी सुद्धा असाच तुम्ही आमच्यासारखा छोट्या पार्ट मध्ये तरी वेळ काढा एकमेकांसाठी. टाइम काढा, एवढंच सांगायचं आहे आम्हाला. आज एवढंच सांगायचं होतं ऍक्च्युली. टाइम काढा आणि एन्जॉय करा. चला, बाय, टेक केअर.